यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्रातर्फे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे। आणि कामठी नागपूर यामध्ये जे या ठिकाणी आपला ग्राउंड असणार आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा। आणि यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला कोणकोणते जिल्ह्याचे विद्यार्थी सहभागी असणार आहेत तर पहा, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया ह्या जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला या ठिकाणी सहभागी असणार आहे। ह्या जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी येणार आहे ग्राउंडसाठी। तर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणते आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला आतापासून या ठिकाणी तयार ठेवायचे आणि आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायचे जेणेकरून आपण या ठिकाणी वाचलं पाहिजे। कारण की यारो पुणेला या ठिकाणी ग्राउंड झालं तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी चुका केल्या, त्यांना घरी पाठवण्यात आलं डॉक्युमेंटमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा। तर त्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर यारो नागपूरमध्ये किती पोरं सोडत आहे, 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग किती होता याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। एका बॅचला किती पोरं सोडत यारो पुणेमध्ये आणि एका बॅचमधून 1600 मीटर रनिंगमध्ये किती पोरांना पास करत आहे, एक्सेलेंटसाठी सेकंड ग्रुपसाठी किती टाइम, तिसऱ्या ग्रुपसाठी, चौथ्या ग्रुपसाठी काय टाइम होता आणि त्याचबरोबर भरतीमध्ये कोणता या ठिकाणी मोठा बदलाव करण्यात आला आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आणि संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणेखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। आणि त्याचबरोबर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, तर ते टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या कारण की त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। कोणती नवीन भरती निघाली त्या भरतीची जाहिरात तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर ते टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या ठिकाणी दिलेली आहे। तर पाहता यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 3 सप्टेंबर 2025 ते 10 सप्टेंबर 2025 पर्यंत यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे। आणि कामठी नागपूर या ठिकाणी आपलं या ठिकाणी ग्राउंड असणार आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं। तर या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायचे तर ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो। तर पहा, 3 सप्टेंबरला ग्राउंड आहे यारो नागपूरला, पहिला दिवस त्या ठिकाणी असणार आहे। तर आपल्याला जी चूक नाही करायची तर पहा, जर समजा आपलं 3 सप्टेंबरला ग्राउंड आहे तर काय करते, भरपूर पोरं नवीन आहे म्हणजे 60% पोरं नवीन आहे, त्यांना माहीत नसते। तर जे पण नवीन पोरं असेल तर कोणता ग्रुप असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत हे माहिती या ठिकाणी पोहोचणार आहे। तर ज्यांचं सुद्धा 3 सप्टेंबरला ग्राउंड असणार आहे, उदाहरण तुम्हाला देऊन राहिलो, ज्यांच्या पण हॉल तिकीटवर 3 सप्टेंबर असाल तर तुम्ही जर समजा 3 सप्टेंबरच त्या ठिकाणी मुलं काय करते की आपल्याला वाटते बाबा 3 सप्टेंबर आहे या ठिकाणी हॉल तिकीटवर, तर पोरं 3 सप्टेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडवर जाते। ह्या चूक आपल्याला करायच्या नाही, एक लक्षात ठेवा। कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। ज्यांच्या सुद्धा हॉल तिकीटवर 3 सप्टेंबर तारीख असेल तर तुम्हाला 2 सप्टेंबरला जे कामठी नागपूर या ठिकाणी रात्री 7-8 वाजेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे ही 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते। तर कामठी नागपूर या ठिकाणी जे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की जे पण तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल तर त्या तारीखच्या 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी सेंटरवर पोहोचत आहे। कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। आता तुमचं ग्राउंड जर समजा 3 सप्टेंबरला असेल तर तुम्हाला 2 सप्टेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडवर 8-9 वाजता त्या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे कामठी नागपूर या ठिकाणी। आणि तिथं तुम्ही 8-9 वाजता जर हजर राहिले त्या ठिकाणी ज्या 10 वाजता मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे आणि तशीच आर्मी भरतीची रातभर त्या ठिकाणी प्रोसेस या ठिकाणी चालते। तर अशा प्रकारे तर ह्या आपल्याला 1 दिवस अगोदर या ठिकाणी पोहोचायचं आहे, 1 दिवस अगोदर आपल्याला त्या ठिकाणी सेंटरवर हजर राहायचं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते या ठिकाणी लागणार आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला, तर आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे। तर पहा, हॉल तिकीट आपल्याला न्यावं लागणार आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हणतो। कॉलेजमध्ये जर तुमची ॲडमिशन असेल तर कॉलेजमधलं तुम्ही बोनाफाईड नेऊ शकता। त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनमधलं काढून घ्या, अनमॅरिड सर्टिफिकेट काढून घ्या आणि त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, आधार कार्ड झालं आणि त्याचबरोबर 50 फोटो सुद्धा आपल्याला लागणार आहे। ज्या दिवशी आपण ग्राउंड काढले त्या दिवशी 25 फोटो लागते आणि मेडिकलच्या दिवशी 25 फोटो लागते, तर टोटल 50 फोटो
आपल्याला लागणार आहे आणि नोटरीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। जेव्हा आर्मी भरतीत आपण फॉर्म भरला तर सायबर कॅफेमध्ये, तर त्यावेळेस त्याने 2-3 प्रिंट तुम्हाला दिल्या, ॲप्लिकेशन प्रिंट दिले, त्याचबरोबर एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक प्रिंट दिली आहे, तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल। तर हे प्रिंट आपल्याला या ठिकाणी घेऊन जायचं आणि ह्या प्रिंटवर 10 रुपयाचे आपल्याला तिकीट त्या ठिकाणी चिपकायचे, ज्या ठिकाणी 10 रुपयाचा आकडा आहे त्या ठिकाणी। आणि त्याचबरोबर हे प्रिंट आपल्याला डायरेक्ट वकिलाच्या घरी करायचे। आता यारो नागपूरमध्ये तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असा, ठीक आहे, तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करत आहे तुम्ही, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया ह्या कोणत्याही जिल्ह्यातले असाल आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा। 100 रुपयातच नोटरी करून भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपल्या वकिलाच्या घरी जायचं, एक लक्षात ठेवा, आपल्या जिल्ह्यामध्ये वकिलाचे घरं राहते, ॲडव्होकेट सुद्धा त्यांना म्हटलं जाते। तर प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वकिलाचे घर आहे, ॲडव्होकेटचे घर आहे, तर त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीच लागली राहते, इथं नोटरी करून भेटणार आहे म्हणून। तर डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं आणि त्यांना म्हणायचं की मला नोटरी करून द्या। नोटरी करायच्या अगोदर त्यांना भाव विचारा, किती रुपये घेतं म्हणा तू, त्यांना तर म्हटलं तुम्हाला 400-500 रुपये घेतात, तिथं करायचं आणि दुसऱ्या गल्लीमध्ये जायचं, कारण की 100 रुपयातच नोटरी करून भेटते। गल्लोगल्लीमध्ये ॲडव्होकेटचे घर या ठिकाणी आहे। तर अशा प्रकारे आपल्याला नोटरी करायची खूप सोपी पद्धत आहे, 1-2 मिनिटामध्ये ते होऊन जाते, जास्त काही भारी काम नाही ते, ठीक आहे। फक्त आपल्याला जावं लागते ॲडव्होकेटच्या घरी आणि त्याला म्हणावं लागते म्हणून नोटरी करून दे, तर तो बरोबर देऊन देते, ठीक आहे। तर हे झालं या ठिकाणी। आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे सर्व ओरिजिनल आपल्याला लागते आणि प्रत्येक याच्या 2-2 झेरॉक्स आपल्याला न्यावं लागते, ठीक आहे। आर्मीवाले एक झेरॉक्स सांगतो पण 2-2 झेरॉक्स पडल्या राहू द्या, ठीक आहे। तर एवढं या ठिकाणी झालं। आता यारो पुणेचं मी तुम्हाला या ठिकाणी कंडिशन सांगतो। यारो पुणे आर्मी रॅली भरती मुलांना या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या, तर पहा यारो पुणेमध्ये जे मुलांनी जे चुका या ठिकाणी केल्या, तर ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 15 ऑगस्टला होतं, तर ते विद्यार्थी 15 ऑगस्टलाच त्या ठिकाणी गेले होते, त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं, ठीक आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून चालू झाली राहते आणि जे पोरं ॲडमिट कार्ड आणि आधार कार्डने आणत जातात त्यांना सुद्धा घरी पाठवण्यात आलं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आणि आर्मी भरतीमध्ये तो मोठा बदलाव या ठिकाणी करण्यात आला। आता यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी, ट्रेनिंग सेंटर 2 बटालियन या ठिकाणी, ठीक आहे। तर या ठिकाणी काय या ठिकाणी चेंजेस करण्यात आला दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी। तर याच्या अगोदर मागच्या वर्षी जर पाहिला आर्मी भरतीमध्ये, तर यामध्ये एक्सिलेंट आणि सेकंड ग्रुप फक्त 2च ग्रुपमध्ये मुलांना रनिंगमध्ये घेतल्या जात आहे। एक्सिलेंटसाठी आणि एक्सिलेंटसाठी जो टाईम होता 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत। तर आता यांनी काय केलं की यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 4 ग्रुप या ठिकाणी पाडलेले आहे, तर 4 ग्रुप यामध्ये होणार आहे। तर 4 ग्रुपमध्ये मुलांना घेतल्या जाणार आहे। तर एका बॅचमध्ये 100 पोरं या ठिकाणी सोडत आहे, एका बॅचमध्ये 100 पोरं सोडले आणि एका बॅचमध्ये जे 100 पोरं सोडत आणि 100 पैकी 60 ते 70 पोरं रनिंगमध्ये या ठिकाणी पास केल्या जात आहे। आणि एक्सिलेंटचे जे पोरं घेतल्या गेले होते यारो पुणेमध्ये जवळपास 20 ते 25च्या आसपास एक्सिलेंटचे पोरं घेत आहे, कोणत्या बॅचमध्ये 25 घेत आहे, एक्सिलेंटचे कोणत्या बॅचमध्ये 20 घेत आहे, ठीक आहे। अशा प्रकारे म्हणजे 20 ते 25च्या दरम्यान आणि सेकंड ग्रुपमध्ये जे पोरं घेत आहे ते सुद्धा जवळपास 25च्या आसपास या ठिकाणी पोरं घेत आहे, 25 आणि त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा जवळपास 12 विद्यार्थी घेतले जात आहे आणि चौथ्या ग्रुपमध्ये जवळपास 8 पोरं त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। म्हणजे सरासरी 60 ते 70 पोरं एक्सिलेंट, सेकंड ग्रुप, तिसरा ग्रुप, चौथ्या ग्रुप हे 4 मिळून या ठिकाणी जवळपास 17 पोरं त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। आणि एक्सिलेंटसाठी जो टाईम दिला जात आहे तर 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत एक्सिलेंटचे पोरं घेतल्या जात आहे आणि सेकंड ग्रुपसाठी जो टाईम दिला जात आहे 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आणि तिसऱ्या ग्रुपसाठी जो टाईम दिला जात आहे 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत आणि चौथ्या ग्रुपसाठी 5 मिनिट 15 सेकंडपर्यंत। अशा प्रकारे या ठिकाणी टाइम दिला जात आहे आणि जवळपास 60-70 पोरं या ठिकाणी रनिंगमध्ये पास करण्यात आली होती। आणि त्याचबरोबर मेडिकलची जी तारीख पोरांना भेटत आहे, आज जर तुम्ही रनिंग काढली तर उद्या डायरेक्ट आपलं त्या ठिकाणी मेडिकल अशी तारीख मुलांना त्या ठिकाणी भेटल्या होत्या यारो पुणे आर्मी रॅली भरती दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।